आणि आता थेट जाऊयात मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात। इथे उद्धव ठाकरे बोलतात। याच्या वडिलांनी आणि आजोबांनी मूर्ती घडवली आणि हा अजूनही त्याच्यावरती घण घालत बसलेला आहे। नाही, मूर्ती घडलेली आहे, तिची आता फुलं वाहून पूजा करायची आहे, ती काळाची गरज आहे। पण जर का ती मूर्ती मोडायला कोण आलं तर मूर्तीच्या ऐवजी त्याच्यावरती घण घालणं हे माझं काम आहे आणि ते मी घालत बसणार। मूर्ती भंजक म्हणजे मूर्ती पूजक आणि असं नाहीये, पण चांगलं घडलंय, समाज घडलाय। मूर्ती म्हणजे काय, चांगला समाज। आणि तो समाज जर बिघडवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ज्या चिन्नीने आणि हातोड्याने माझ्या आजोबांनी घण घातले ते घण मी त्याच्याही डोक्यात कोणी असलं तरी घालायला कमी करणार नाही आणि मला वाटतं मी कमी करत नाही, अजिबात करणार नाही। कशासाठी करू, कारण तेच तर आमचं काम आहे। अगदी धर्म म्हणजे काय आजोबांनी त्या काळात लिहिलेलं आहे, त्याला आता 100 वर्ष झाली, की माणसाने धर्माला जन्म दिलेला आहे, धर्माने माणसाला नाही दिलेला। त्याच्यामुळे धर्माने माणसाच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा अधिकार धर्माला नाही। माणूस आहे, त्याला कालानुरूप धर्मात जर काही सुधारणा करायची गरज असेल तर तो करण्याचा अधिकार माणसाचा आहे। धर्माने माणूस घडवता किंवा बिघडवता कामा नाही। आज सत्तेच चाललेलं आहे, माणूस घडवला जातोय का बिघडवला जातोय हाच विचार कोणी करत नाहीये। म्हणजे जे विचार आम्ही म्हणतो ते विचार हेच आहे, हे आमचं हिंदुत्व काय आहे। अनेक मी भाषणातनं, बाळासाहेबांच्या भाषणातनं मी वाक्य काढून दाखवीन की त्याच्यात म्हटलेलं की माणुसकी हाच खरा धर्म आहे, जो गाडगेबाबांचा होता, की जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं हा खरा धर्म आहे। पण तुम्ही सगळं बाजूला टाकायचं आणि काहीतरी उगाच कोणाच्या तरी नादी लागायचं। म्हणजे मी विधान परिषदेत म्हटलं होतं की आत्ताचं कसं चाललेलं आहे आजचा देश, आणि ते दुर्दैवाने घडलं आणि घडल्यानंतर त्या शक्तीने हाणला टोला। ते माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे। युवा शक्ती माजलेली नाहीये, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे। आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे। युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो।